मनसेचे नेते संदीप देशपांडे हे स्वतः जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून आपण या भूमिकेबद्दल त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया। संदीप देशपांडेजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वेगळी समीकरणं पाहायला मिळतात। मनसेची भूमिका नेमकी काय? मुळात असं आहे की हा स्थानिक निर्णय आहे आणि ती जी काय राजकीय समीकरणं असतात स्थानिक लेवलवर, राजकीय वाद प्रतिवाद असतात, त्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आम्ही स्थानिक नेतृत्वाला ते अधिकार दिलेले सन्माननीय राजसाहेबांनी की त्यांनी ती जी समीकरणं लक्षात घेऊन निर्णय करावा, त्याप्रमाणे आम्ही निर्णय केलेला आहे। संदीपजी, मात्र चर्चा अशी सुरू आहे आणि जवळपास यावर शिक्कामोर्तबही झालंय की ठाकरेंचे नगरसेवक नॉट रिचेबल होते, त्यानंतर 2 नगरसेवक मनसेत आले, त्यामुळे कुठेतरी एकूणच या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीला हा फटकाय असं नाही म्हणतायत? नाही बघा, मुळात असं आहे की 2 नगरसेवक आमचे जे होते, आमचे पदाधिकारी होते, ते आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चिन्हावर लढवले होते। आता ते नगरसेवक कुठे आहेत काय याची मला कल्पना नाही, पण ते नगरसेवक आमचेच होते जे त्यांच्या चिन्हावर लढले आणि तशा प्रकारच्या ऍडजस्टमेंट या प्रभाग समितीमध्ये होत असतात प्रभागामध्ये, त्याच्यात काही नवीन नाही। मात्र संदीपजी, कल्याण डोंबिवली मधल्या या मनसेच्या भूमिकेनंतर तुम्हाला असं वाटत नाही की एकूणच ठाकरे बंधूंच्या युतीवर याचा काही परिणाम होऊ शकतो? हा स्थानिक निर्णय आहे, स्थानिक निर्णय। आता चंद्रपूरला भारतीय जनता पक्षाला उद्धव साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला ना, त्यामुळे स्थानिक विषयावर स्थानिक निर्णय होत राहतात। अगदीच संदीपजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आलेली आहे, तर स्थानिक पातळीवरचे हे सर्व निर्णय आहे असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। कल्याण डोंबिवलीत मनसे पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। श्रीकांत शिंदे यांनी स्वतः या संदर्भातली माहिती दिली।